खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यातील बेकरे गावात पावसाचे पाणी घराच्या भिंतीवर पडत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या दीराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत गायत्री कराळे या महिला जखमी झाल्या असून त्यांचे दीर कमलाकर कराळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांच्यावर भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकरे गावात घडली आहे। देवेंद्र उर्फ बंटी कराळे यांनी 2 मजली घराचे बांधकाम सुरू केले असून त्यांच्या घरावरील पावसाचे पाणी गायत्री कराळे यांच्या घराच्या भिंतीवर पडत असल्याचा आरोप आहे। याबाबत विचारणा करण्यासाठी गायत्री कराळे गेले असता त्यांच्याशी वाद होऊन बंटी कराळे यांनी दगडाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या हल्ल्यात दगड त्यांच्या कानाजवळ लागल्याने त्या जखमी झाल्या। दरम्यान वहिनीला वाचवण्यासाठी धावलेल्या कमलाकर कराळे यांनाही मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्या डोक्यावर प्रहार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। या वादाला पूर्वीच्या वैमनस्याची किनार असल्याची चर्चा परिसरात आहे। याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली। सकाळी 10 ते 10:30 दरम्यान मी सकाळी कामावर जात असताना मी पाऊस चालू असणार रेनकोट वगैरे तयारी करून चाललो होतो कामावरती। तर मी जात असताना मी घरातून आवाज आला, मला काहीतरी चाललंय, गोंगट चालू आहे। तर मी घरातून गेलो तर बघतो तर देवेंद्र माधव कराळे आमच्या वहिनीला, माझ्या भावाच्या बायकोला खाली पाडून तिच्या अंगावर बसून मारतोड करून हातामध्ये शस्त्र घेऊन मारत होता। तेव्हा मी मध्ये सोडायला गेलो तर त्यांनी माझ्यावरती सुद्धा रोड आणि हातामध्ये शस्त्र घेऊन डोक्यामध्ये मारहाण केली। त्यानंतर तो घरातून पळून गेला आणि आमच्या वहिनीला सुद्धा गळ्यातलं वगैरे तोडून घेऊन पळून गेलेला आहे। गळ्यातला घरसल पुन्हा त्याच्या आई आणि तो आलेला आणि दगडी वगैरे मारलेले आमच्याकडे वहिनीच्या। आमच्या बाबांना सुद्धा पाडले, खाली मारले।